नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ज्वारीचं धिरडं. ज्वारीचं धिरडं तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा करू शकता. हे धिरडं कसं करायचं ते आपण बघू. त्याआधी काय काय साहित्य लागतं धिरड्यासाठी ते बघू. इथे 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाव कप तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 टेबलस्पून रवा, 1 टेबलस्पून बेसन, तेल, चिरलेली कोथिंबीर, कांदा, त्याच्यानंतर लाल भोपळा, सिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची, टोमॅटो, मीठ एवढं साहित्य आपल्याला धिरडे करण्यासाठी लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला लाल भोपळा आणि गाजर किसून घ्यायचं आहे आणि बाकीचं सिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा आपण बारीक चिरून घेणार आहे आणि तसंच हिरवी मिरची पण बारीक चिरून घ्यायची आहे. आता आपल्या भाज्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत. आपण भोपळा आणि गाजर किसून घेतलेला आहे. सगळ्यात आधी आता आपण हे ज्वारीचं जे पीठ आहे ते एका भांड्यात घालून घेऊ. त्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊ. रवा घालायचा, बेसन. आता सगळ्यात आधी आपण सगळ्या भाज्या घालून घेऊ. सगळ्यात आधी कांदा घालून घ्यायचा, त्यानंतर सिमला मिरची. ह्या सगळ्या भाज्या आपण पाव कप घेतलेल्या आहेत. गाजर, त्यानंतर भोपळा. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता. टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. एक मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ. पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये सगळ्यात आधी 1 कप पाणी घालून घ्यायचं. एकदम पाणी नाही घालायचं, नाहीतर पीठ एकदम पातळ होतं आपलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता पुन्हा 1 कप पाणी आपण यामध्ये ॲड करून घेऊ. सुरुवातीला अर्धा कप घालू. अजून आपण यामध्ये पाव कप पाणी घालून घेऊ. आपल्याला हे पीठ खूप घट्ट नाही ठेवायचं. उरलेलं पाणी आपण यात घालून घेऊ.
यामध्ये आपल्याला अजून अर्धा कप पाणी घालण्याची गरज आहे. अजून आपण अर्धा कप पाणी यामध्ये ॲड करणार आहे. आपलं धिरड्याचं पीठ चांगलं तयार झालेलं आहे. आपलं धिरड्याचं पीठ तयार झालेलं आहे. एकूण आपल्याला 3 कप पाणी इथे लागलेलं आहे. आता आपण धिरडे करायला घेऊ. सगळ्यात आधी आपण इथे तवा तापायला ठेवलेला आहे. तवा आपला चांगला गरम झाला पाहिजे. आता आपण तव्याला तेल लावून घेऊ. जे आपलं धिरडं तव्याला चिकटून नाही बसणार. एखाद्या वाटीनी किंवा एखाद्या पेल्याने आपण हे धिरडं तव्यावर घालून घेऊ. घालताना ढवळून घ्यायचं आणि मग तव्यावर घालायचं. सुरुवातीला कडेने घालत जायचं आणि मग मध्ये घालायचं. आता गॅस थोडा कमी करायचा. एका बाजूने आपलं धिरडं झालेलं आहे. आता आपण पलटवून घेऊ. दोन्ही बाजूनी आपल्याला खमंग असं धिरडं भाजून घ्यायचं आहे. आता आपलं धिरडं दोन्ही बाजूनी चांगलं भाजून झालेलं आहे. आपण हे आता काढून घेऊ. आपण तव्याला तेल लावून घेऊ. पीठ पुन्हा ढवळून घ्यायचं चांगलं आणि मग धिरडं घालायचं. धिरडं भाजून झालेलं आहे. आता आपण हे पलटवून घेऊन दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजून घेऊ. धिरडं चांगलं भाजून झालेलं आहे. आपण हे आता काढून घेऊ. आता आपण हे धिरडं काढून घेऊ. तयार झालेले आहेत. ज्वारीचं पीठ आणि भाज्या घातलेले पौष्टिक असे धिरडे आपले खाण्यासाठी तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.